तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया लाडकी बहीण या योजनेचे 2100 रुपये दरमहा कसे मिळणार, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आणि केव्हापासून 2100 रुपयाचा हप्ता चालू होणार आहे याबद्दलची माहिती इथे आपण पाहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी ऐसे करा अर्ज आणि दरमहा मिळवा 2100 रुपये. अप्लाय फॉर लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. तर बघा 2 टप्पे याचे झालेले आहे. या योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यामध्ये ज्या महिलांना अर्ज करता आला नाही, तर बघा ज्या महिलांनी अर्ज करता आला नाही त्यांना तिसऱ्या टप्प्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महिला आणि बालविकास विभागाकडून 2025 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघा अजूनही लाडकी बहिणीचे नवीन फॉर्म, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी भरला नसेल त्यांच्यासाठी आहे हे. नवीन फॉर्म अजून सुरू झालेले नाही, जेव्हा आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर योजनेबद्दल आपल्याला माहितीच आहे, 2.5 लाखाचं उत्पन्न लागत असते. याच्यामध्ये एक अविवाहित महिला लाभ मिळू शकतो आणि वयोमर्यादा 21 ते 65 आहे. याच्यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार हे सर्वांना माहितीच आहे याबद्दल. त्यानंतर बघा पात्रता 1, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे. DBT सक्रिय असणे गरजेचे आहे आणि ट्रॅक्टरशिवाय 4 चाकी वाहन नसावे. इतर कोणत्याही योजनेतून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत नसावा. आवश्यक कागदपत्रे सुद्धा आपल्याला माहितीच आहे, आपण फॉर्म भरलेला आहे सर्वांनी. ऑनलाईन अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. या वेबसाईटवरच सर्व माहिती येत असते, ladkibahin.maharashtra.government.in. हे ऑनलाईन वेबसाईट आहे आणि ऑफलाईन अर्ज तुम्ही अंगणवाडीमध्ये सुरू झाल्यानंतर तुम्ही भरू शकता. तर बघा आता आपण बघूया 2100 रुपयाबद्दल. नोव्हेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा लाभ रकमेत वाढ करून ती 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. सध्या मात्र 6व्या आणि 7व्या हप्त्याचे 1500 रुपये वितरित केले जात आहे. सध्या 7वा हप्ता लोकांना मिळालेला आहे. तर 2025च्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर वाढीव रक्कम 2100 रुपये लागू होण्याची शक्यता आहे. तर बघा तुम्ही इथे जे लिहिलेलं आहे यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 2025च्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर वाढीव रक्कम 2100 रुपये लागू होण्याची शक्यता आहे. योजनेबद्दल आपल्याला माहिती आहे की त्याचे उद्दिष्ट काय आहे. आर्थिक स्वावलंबन करणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे. तर या पद्धतीची ही लाडकी बहिणीचा जो 2100 रुपये आहे हा केव्हापासून चालू होणार ते त्याबद्दल आपण इथे माहिती बघितली. आणि नवीन फॉर्म ज्यांनी फॉर्म भरला नाही असे नवीन फॉर्म हे तिसरा टप्पा हा आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हा तिसरा टप्पा चालू होऊन जाईल. तिसऱ्या टप्प्यात अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करावा. तर या पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर तिसऱ्या टप्प्याची अधिकृत तारीख सध्या जाहीर नाही आणि नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करता येईल. सर्व आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी ठेवावी आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष तपासून पाहावेत. तर जी कुठली लेटेस्ट माहिती असते, नवीन माहिती असते ती आपण या चॅनलवर टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. तर कृपया जे आपले सर्व सबस्क्रायबर आहेत त्यांनी, व्ह्यूअर्स आहेत त्यांनी सपोर्ट करावा आपल्या चॅनलला आणि ही महत्त्वाची माहिती इतर लोकांनासुद्धा शेअर करावी. आणि कुठल्याही प्रकारचे आपले प्रश्न असेल तर कृपया कमेंटमध्ये विचारा.
आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.